अहंकाराची गाठ आहे. ते आपण विचार या ठिकाणी मांडूया. मर्यादित पुरुषोत्तम श्रीराम हे कोण आहे? श्रीराम प्रभू आहे. आपण ह्याच्यातून समजून घेतला तर ह्याच्यातून वलय म्हणजे सावलीतून समजून घेऊया. प्रकृती सीता ही खाली आहे. जसं ही पाण्यामध्ये सावली पडते अथवा आरशामध्ये प्रतिबिंब पडते, त्याप्रमाणे ही सीतेची अवस्था झाली, म्हणजे आपल्या प्रकृतीची अवस्था झाली गेली आहे. ही उलटी झाली आहे, उलट स्वरूप झालेले आहे. ही कोण आहे? प्रकृती रूपी सीता. आणि हा पुरुष रूपी राम. ही कोण आहे? अहंकार रूपी रावण आहे. अहंकार ही वलय आहे, ती विकाराची वलय जी आपल्या इंद्रियातून अनेक विषयाचे भोग भोगतो. ती भोग ही वलय आहे. ह्या पाण्याच्या लाटा आहेत. या लाटेतून श्रीरामाचं आपल्याला दर्शन घडत नाही. श्रीराम स्थिर आहे, पण सीतेमध्ये म्हणजे प्रकृतीमध्ये लाटा सुरू आहेत आणि आपल्याला श्रीरामाची मर्यादित नवमेतून श्रीरामाचं जीवन आपल्याला कळत नाही. कशामुळं? या लाटेमुळं, अहंकार रूपी रावणामुळं कळून येत नाही. त्याच्यामुळं आपण या जीव स्वरूपामध्ये वावरत आहोत. यात 9ची गाठ असल्यामुळं पुरुषोत्तम राम प्रकृतीरूपी सीतेस अडकला. पुरुषोत्तम या सीतेत अडकला म्हणजे प्रकृतीत अडकला. दस इंद्रिय राहणाऱ्या अहंकारूपी रावणाने सीतेचे म्हणजे प्रकृतीचे हरण केले. तोच राम रावण रूपी अहंकारामध्ये आला गेला, म्हणजे जीवात्मा झाला गेला. आणि रावण रूपी आपण म्हणजे सर्वजण ही ध्येयरूपी माझी सीता आहे असं सांगू लागला. ही माझी मुले, माझी शेतीवाडी, माझं घरदार हे सर्व माझंच आहे. कशामुळं? हे याची प्रतिबिंब पडलेलं आहे. या लाटा विकाराच्या दिसू लागल्या आहेत. जशी समुद्राची लाट येते त्याप्रमाणे ही लाटा आहेत. विकाराची लाटा म्हणतात की जी आपल्या गोष्टी आवडल्या ती माझंच म्हटलं गेलं. ही रूपक आपल्या जीवनाशी निगडीत आहे. त्या नवमेस अवतार घेतलेल्या श्रीराम प्रभूवरून आपल्या जीवनातून रावण रूपी अहंकारातून मुक्त होऊन राम रूपात यावं, त्याच्यामुळे हा विषय मी
या ठिकाणी मांडला गेलेला आहे. तर आता आपल्याला श्रीराम प्रभूचं जीवन दर्शन घडलं गेलं. श्रीरामाचं जीवन दर्शन म्हणजे आपल्या जीवनाशी निगडीत आहे. तर आता आपल्याला श्रीकृष्णाचं जीवन पाहूया. श्रीकृष्ण भगवान पूर्ण अवतार आहे. ते कसं आपण या गणिताच्या माध्यमातून कळून घेऊया. आठ आठ दुनी 16, 8 त्रिक 24, 8 चौक 32, 8 पंचे 40, 8 संग 48, 8 साती 56, 8 8 64, 8 8 64, 8 9 12, 8 9 72, 8 10 80, हे श्रीकृष्णाच्या अष्टमी मधला पाडा आहे. श्रीकृष्ण भगवान अष्टमीतच का अवतार घेतले, त्यांना पूर्ण अवतार का म्हटलं, हे आपण भगवान भगवान म्हटलंय. त्यांना श्रीरामांना प्रभू म्हटलेलं आहे. पूर्ण अवतार भगवान श्रीकृष्ण. पूर्ण अवतार भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म कृष्ण पक्ष अष्टमीस कृष्ण पक्ष अष्टमीस जन्म झाला. भगवान श्रीकृष्ण पूर्ण अवतार आपण या ठिकाणी विषय मांडत आहे. त्यांचा जन्म मध्यरात्री 12 वाजता कृष्ण पक्ष अष्टमीस झाला गेलाय. त्यांचा जन्म अष्टमीतच का झाला गेला, तर आपण ह्या 8च्या पाड्यामधून पाहूया. या 8चा पाडा आहे. आता आपण ह्याची बेरीज करूया, म्हणजे त्यांचं उत्तर येतंय की श्रीकृष्ण अष्टमीतच का अवतार घेतले गेले, ते आपल्याला कळून येईल. श्रीकृष्णाच्या जीवनामध्ये सुख दुःखाचे चढ उतार होते, पण ते सुखामध्ये लिप्त होत नव्हते, म्हणजे अडकत नव्हते. त्याच्यापासून वेगळे राहत होते, अलिप्त राहत होते. 1 अधिक 6 बरोबर 7, 2 अधिक 4 बरोबर 6, 3 अधिक 2 बरोबर 5, 4 अधिक 0 बरोबर 4, 4 अधिक 8 बरोबर 12, 5 अधिक 6 बरोबर 11, 6 अधिक 4 बरोबर 10, 7 अधिक 2 बरोबर 9, 8 अधिक
शून्य बरोबर 8. आता आपण याच्यामध्ये श्रीकृष्णाचं जीवन अष्टमीच्या माध्यमातून पाहायचं आहे, म्हणजे 8च्या आकड्यातून पाहायचं आहे की भगवान श्रीकृष्ण अष्टमीतच का अवतार घेतले गेलेत, जन्म घेतले गेलेत, ते ह्या विस्तारानं पाहूया. 8, 7, 6, 5, 4 हे काय उतरती कळा आहे. 4, 5, 6, 7, 8 ही चढती कळा आहे, म्हणजे कला आहे. आपण पाहायला गेलं की श्रीकृष्णाचं सुख दुःखामध्ये अडकत नव्हते. या गणिताच्या माध्यमातून कळतंय. ही काय आहे, उतरती कळा आहे, आणि ही काय चढती कळा आहे. 12, 11, 10, 9, 8 ही उतरती कळा आहे. 8, 9, 10, 11, 12 ही चढती कळा आहे. ही उतरती कळा म्हणजे कला. उतरती कला. चढती कळा. म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या जीवनामध्ये सुख दुःखाची चढ उतार कमी जास्त होत होते. भगवान श्रीकृष्णाच्या जीवनामध्ये 8 ह्या आकड्यात गाठच नाही. या 8 ह्या आकड्यामध्ये गाठच नाही भगवान श्रीकृष्णाच्या ह्याच्यामध्ये. म्हणजे 8 अष्टमीतच का अवतरित झाले, त्यांच्यामध्ये आकड्यामध्ये गाठ नाही. त्यांचं जीवन निर्लिप्त होते. आता आपण 8 वरून पाहिलं गेलं की 8 ते 4 आणि 4 ते 8 ही चढ उतार कळा आहे, आणि 8 ते 12, 12 ते 8 ही काय चढ उतार कळा आहे. हे आपण हिशोबातनं पाहिलं गेलं. खालून 4 आणि वरून 8 आणि खालून 8 वरून 12 पाहिलं गेलं. ही चढ उतार आहे त्यांच्या जीवनामध्ये. त्यांचं जीवन म्हणजे सुखदुःखात राहूनही वेगळे राहत होते. एखाद्या योगाप्रमाणे, स्थित प्रज्ञाप्रमाणे त्या अवस्थेत वावरत होते. म्हणून आता आपल्याला पूर्ण अवतार पाहायचा आहे की आता ही सुख दुःखाची चढ उतार पाहिली गेली. आपण भगवान श्रीकृष्ण कधी सुखाने सुखवले गेले नाहीत, दुःखाने दुखवले गेले नाहीत, आनंदाने हर्ष उल्हासित झाले नाहीत, दुःखाने विषाद झाले नाहीत. त्यात राहूनही ते वेगळे राहत होते. म्हणजे आपल्यामध्ये सुख दुःखाची वाटचाल सुरू झालं की आपण सुखाने हर्ष होतो, दुःख आले तर दुःखाने आपल्याला हाय लागते. तसं श्रीकृष्णाच्या जीवनामध्ये नव्हतं. श्रीकृष्ण या सुख दुःखापासून निर्लिप्त होतं. की संसार रूपी पाणी ते कसं निर्लिप्त होते, तर एक उदाहरण आहे. श्रीरामकृष्ण परमहंस सांगतात की संसार रूपी पाणी त्या दुधामध्ये मिसळलं तर ते एकरूप होतं. दुधामध्ये तूप आहे, म्हणजे आत्मस्वरूप तूप आहे.
आणि हा आपल्याला त्यातून तूप काढायचा आहे. का काढायचा आहे? तर ह्या तुपामध्ये पाणी परत मिसळत नाही. ते कसं की संसारूपी दुधामध्ये पाणी मिसळलं जातं, तर आपण त्या नामरूपी विरजण घालायला हवं. आणि ते नामरूपी विरजण घातल्यावर एकांतामध्ये जाऊन त्या भगवंताचं नाम जप करायला हवं. ही विरजण म्हणजे जप आहे, आत्मस्वरूप साक्षात्कार करण्याचं मार्ग आहे. ही सद्गुरूद्वारे आपल्याला नाम दिलं जातं आणि आपण एकांतमध्ये राहून ही गाडगरूप शरीर आहे, प्रकृती आहे, त्याच्यात तूप राहतंय. त्याला आपण वेगळं करायला हवं, म्हणजे संसारापासून वेगळं करायला हवं, अलिप्त व्हायला हवं. म्हणून आपण एकांतमध्ये राहायला हवं, साधना करायला हवी. ती नामरूपी इर्जन त्या दुधामध्ये टाकल्यावर, आपण एकांतमध्ये राहिल्यावर त्याचं दही बनतं. पण दही सुद्धा त्या दुधामध्ये मिसळलं जातं. म्हणून विवेकरूपी वैराग्य, विवेकरूपी दुरी, वैरागरूपी रवी घ्यायला हवी आणि अभ्यासरूपी त्याचं मंथन करायला हवं. या मंथनाच्या द्वारे वर म्हणजे ताकाच्या वर लोणी येतं. ताक म्हणजे काय? हे संसार आहे, टाकाऊ पदार्थ आहे. पण लोणी सुद्धा त्या ताकावर मिसळत नाही, ते एकरूप होत नाही. पण त्या लोण्याला सुद्धा आपल्याला माहित नसतं की मी परिपूर्ण तूप आहे, मी भगवान श्रीकृष्ण आहे, म्हणजे निर्लिप्त, म्हणजे लोणी हे सुद्धा निर्लिप्त होत असतं. पण परिपूर्ण अवतार होत नाही, पूर्ण अवतार होत नाही, तो अपूर्ण अवतारातच राहतो. आणि त्याला ज्ञान अग्नीचं कडण द्यावं लागतं, त्यावेळी ते तूप होतं. मग त्याला पूर्ण अवतार श्रीकृष्ण म्हटले गेलं. ते तूप पाण्यामध्ये कधीच मिसळत नाही, वरच तरंगत राहतं. असं आपल्याला या उदाहरणातून समजून दिलेलं आहे. आता आपल्याला याच्यातून श्रीकृष्णाचं पूर्ण अवतार या अष्टमीच्या माध्यमातून कळवून घ्यायचं आहे. वरची 8 आणि खालची 8, 8 अधिक 8 बरोबर 16 येतं. खालचं 4 आणि वरची 12 बरोबर 16 येतं. याचा आपण जर हिशोब केला तर 16 येतं. 16 ही कला आहे आणि ती कला म्हणजे पूर्ण आहे. 16 कलेनं पूर्ण झाला, म्हणून भगवान श्रीकृष्ण 16 कलेने पूर्ण अवतार म्हटलं गेलं. आपण ह्या गणिताच्या माध्यमातून पाहिलं, अजून पाहूया या हिशोबातून. 16च काय येतं आणि भगवान श्रीकृष्ण अष्टमीच का अवतरित झाले गेले, या गणिताच्या माध्यमातून पाहूया. या 8 अधिक 8 बरोबर 16, 9 अधिक 7 बरोबर 16 येते. 10 अधिक 6 बरोबर 16च येते. 11 अधिक 5 बरोबर 16च येते. आणि 12 अधिक 4 बरोबर 16च येते. म्हणून भगवान श्रीकृष्ण पूर्ण अवतार म्हटलं गेलेलं आहे. चंद्राप्रमाणे
पूर्ण अवतार म्हटले गेलेलं आहे. पूर्वीचा जसं चंद्र असतो त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण पूर्ण अवतार आहेत. पण ते कृष्ण पक्षामध्ये जन्म घेतले आहेत आणि त्या 8 मध्ये गाठ नाही, हे आपल्याला ह्याच्यातून समजून येतं. तर आपण ह्या विषय असा मांडू. आठ ह्या संख्येची पाड्यामधून बेरीज पाड्यामधून बेरीज कशी केली? 8 अधिक 8, 8 अधिक 8 बरोबर 16 आणि 12 अधिक 4 बरोबर 16 येते. म्हणून भगवान श्रीकृष्ण श्रीकृष्ण अष्टमेस अवतार घेतले गेले. अष्टमेस अवतार घेतले गेले का? तर याची बेरीज केली तर 16 येते. 12 अधिक 4, 8 अधिक 8 बरोबर 16, 12 अधिक 4 याची बरोबर 16 असं हे बेरीज येते. त्याच्यामुळं भगवान श्रीकृष्णांना पूर्ण अवतार म्हटलं गेलं. हा लेख अप्रकाशित ग्रंथातून घेतलेला आहे. तो लेख म्हणजे मर्यादित श्रीराम प्रभू आणि भगवान श्रीकृष्ण. माझ्या अंतकरणातून जे विचार स्फुरले ते विचार लोकांपर्यंत पोचावं, त्या कारणानं हा प्रपंच उद्योग मी या ठिकाणी मांडला आहे. असे कितीतर अनुभव माझ्या ध्यान साधनेतून घेतलेला आहे. युट्यूबच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून मी ही सेवा करीत आहे. आणि हा विचार मी या ठिकाणी पूर्णविराम करीत आहे. श्री गुरुदेव दत्त.